इयत्ता 5वी विषय मराठी सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचा स्वाध्याय पाहूयात. मुलांनो, स्वाध्याय सोडवण्यापूर्वी या पाठाचा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो अवश्य पहा. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. कविताने कोणत्या स्पर्धेत भारताचा दबदबा निर्माण केला? कविताने राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचा दबदबा निर्माण केला. पुढील प्रश्न. कविताला कशामुळे दिलासा मिळाला? चीनमध्ये ग्वांगझू येथे झालेल्या 10,000 मीटर धावण्याच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक हुकल्यामुळे निराश झालेल्या कविताच्या आईने समजूत काढली. यामुळे कविताला दिलासा मिळाला. पुढील प्रश्न. कविताचे पाय कशामुळे कणखर बनले? उत्तर. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. पुढील प्रश्न. कविताचे वेगळेपण विजेंद्रसिंग यांनी केव्हा ओळखले? उत्तर. जेव्हा कविताने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला तेव्हा प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी तिचे वेगळेपण ओळखले. कविता आपल्या त्रासाबद्दल आईला का सांगत नाही? उत्तर. आईला उगीच वाईट वाटेल म्हणून कविता आपल्या त्रासाबद्दल आईला सांगत नाही. पुढील प्रश्न. कविता कोणत्या धावपटूला आदर्श मानते? उत्तर. कविता पी.टी. उषा या धावपटूला आदर्श मानते. पुढील प्रश्न. कोणत्याही खेळाडूसाठी कोणती गोष्ट महत्त्वाची असते? उत्तर. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते. प्रश्न दुसरा. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात? कविता राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धांमधून आंतरराष्ट्रीय धावपटू म्हणून उदयाला आली. सावरपाडासारख्या दुर्गम भागातील एक मुलगी जलद धावणारी धावपटू म्हणून नावारूपास आली, त्यामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस म्हणतात. पुढील प्रश्न. कविता विजेंद्रसिंग यांच्या घरी का राहू लागली? आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कविताला नाशिक येथे धावण्याचा सराव व हर्सुल येथे शिक्षण अशी धावपळ करावी लागत होती. या ओढाताणीतून सुटका म्हणून विजेंद्रसिंग यांनी तिला 11वीसाठी भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला व पुढील शिक्षण आणि धावण्याचा सराव यासाठी कविता प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांच्या घरी राहू लागली. पुढील प्रश्न. हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान का वाटतो? उत्तर. कविता ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील धावपटू हर्सुल सावरपाडा परिसरात लहानाची मोठी झाली आहे. तिच्या यशामुळे हर्सुल सावरपाडा परिसराचे नाव सर्वत्र झाले. तिच्यामुळे या गावाला प्रसिद्धी मिळाली, म्हणून हर्सुल सावरपाडा परिसराला कविताचा अभिमान वाटतो. पुढील प्रश्न. आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना का वाटते? उत्तर. नवी दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धा कविताने जिंकली. विजयी झाल्यानंतर कविता आपल्या गावी येणार होती. हजारो जण तिचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते. आपल्या मुलीची कीर्ती, तिला सत्कारासाठी घेऊन जाण्यास येणाऱ्या आलिशान गाड्या, पत्रकारांचा गराडा हे सारे पाहून आपली लेक खूप मोठी झाली आहे असे सुमित्राबाईंना वाटते. पुढील प्रश्न. कविताचे आईवडील कविताच्या यशाचे श्रेय विजेंद्रसिंग यांना का देतात? प्रशिक्षक विजेंद्रसिंग यांनी कविताच्या पायांमधील दौड ओळखून तिच्या शिक्षणाची व राहण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. तिला आंतरराष्ट्रीय धावपटू करण्यात विजेंद्रसिंग यांनीच खूप प्रयत्न केले, म्हणून कविताच्या यशाचे श्रेय तिचे आईवडील विजेंद्रसिंग यांना देतात. पुढील प्रश्न. कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल? आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कमालीची जिद्द असावी ही प्रेरणा आम्ही कविताकडून घेऊ. पुढील प्रश्न. खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. उदाहरणार्थ. पण, वेगळेपण, लहानपण. दार, चमकदार, बहारदार. पणा, कमीपणा, शहाणपणा. पणी, लहानपणी, जागेपणी. इक, आर्थिक, व्यावहारिक. ईत, अखंडित, सदोदित. पुढील प्रश्न. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. दिलासा मिळणे. बंडूचे पुस्तक हरवले होते, त्याला त्याच्या मित्रांनी मदत केल्यामुळे त्याला दिलासा मिळाला. गराडा पडणे. जादूगार शाळेत येताच त्याच्याभोवती मुलांचा गराडा पडला. कणखर बनणे. कष्टप्रद अनुभवांमुळे कविताचे पाय कणखर बनले. ओढाताण होणे. घरातील काम व शाळा यामुळे माझ्या आईची फार ओढाताण होते. नात्यातील वीण गहिरी असणे. मी व माझी बहीण उषा आमच्यातील मैत्रीच्या नात्याची वीण गहिरी आहे. वणवण सहन करणे. बंडूला पैसे मिळवण्यासाठी दिवसभर वणवण सहन करावी लागते.
पुढील प्रश्न समानार्थाचे शब्द लिहा. माय आई, लेक मुलगी, बळ शक्ती, गहिरे खोल, क्रीडा खेळ, वडील बाप.